नमस्कार, मी अन्विका. आज काही व्रताच्या उद्यापनाच्या निमित्ताने मी गोडाचा स्वयंपाक केलेला. तर विचार आला, की आपण ही रेसिपी शेअर करूयात. तर आजपासून मी रेसिपीचे ब्लॉग चालू करतीये. तर असाच तुमचा सपोर्ट असू द्यात आणि आवडले तर लाईक, शेअर नक्की करा. तर आज पहिला दिवस जो आहे, तर आपल्याला करायचा आहे लापशी. तर लापशी ही प्रत्येक महाप्रसादामध्ये असते. तर मला बरेच दिवसापासून लापशी खायची इच्छा झाली होती. तर आज मी तुम्हाला लापशीची रेसिपी दाखवणार आहे. चला बघूया. सुंदर अशी दाणेदार लापशी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये साधारणतः 1 वाटी लापशीचा रवा मी इथे घेतलेला आहे. मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा रवा मस्त भाजून घ्यायचा आहे. एका वाटी रव्याला साधारणतः 3 वाटी पाणी आपल्याला इथे घालायचंय. पाणी एकाच वेळी घालायचं नाहीये, हळूहळू करून आपल्याला पाणी घालायचं आहे. रवा शिजला की त्यामध्ये 1 वाटी गूळ आणि थोडे ड्रायफ्रुट्स टाकून थोडा वेळ आणखी शिजवून घ्यायचं आहे. थोडी वेलची पावडरही आपल्याला इथे ॲड करायची आहे. मस्त अशी सुंदर टेक्स्चर असणारी दाणेदार लापशी आपली बनवून रेडी आहे. तुम्हीही नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.